श्री स्वामी समर्थ. लोक तुम्हाला पाहून न पाहिल्यासारखं तेव्हाच करतात जेव्हा त्यांना तुमची बराबरी होत नाही किंवा त्यांना त्यांच्या मनासारखं कोणी पाहिजे असतं. एक लक्षात ठेवा, तुम्ही निस्वार्थ काम करत राहा. तुम्हाला योग्य फळ देणे आमच्यावर सोडा. आम्ही आहोत ना तुमच्या पाठीशी. स्वामी बोलतात, तुमच्या जीवनात जागा त्यांनाच द्या जे तुमची वेळ आणि स्थिती पाहून तुम्हाला सोडणार नाही. गरजेपेक्षा जास्त चांगलं राहणं तुम्हाला गरजेपेक्षा जास्त अपमानाचा सामना करावा लागू शकतो. कधीच अशा व्यक्तीला दूर करू नका जे तुमची खूप पर्वा करत असते. नाहीतर कधीतरी तुम्हालाच या गोष्टीचा पश्चाताप होईल की आपण दगड जमा करताना एक हिरा गमावला आहे. जीवनाचा रस्ता बनलेला नसतो, तो मिळत नसतो, त्याला आपल्याला बनवत जावं लागतं. आणि ज्याने जसा रस्ता बनवला त्याला तसेच त्याचे फळ मिळते. तुमची शांतता सदैव तुमची ओळख एका महत्त्वपूर्ण व्यक्तीबरोबर करेल. आणि तो व्यक्ती आहे म्हणजे ते तुम्ही स्वतः आहात. स्वामी बोलतात, तुम्ही कितीही काही जाणून घ्या, तुम्ही सर्व जगाला जाणून घ्या, पण जर तुम्ही स्वतःला जाणले नाही, स्वतःलाच ओळखले नाही, तर तुम्ही आत्ताही खूप शिकायची गरज आहे. तुम्हाला आत्ताही खूप काही शिकावं लागणार आहे. तुम्ही स्वामींना मानत असाल, त्यांच्यावर विश्वास ठेवत असाल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी म्हणतात, आपला विश्वास आपल्या नशिबापेक्षा जास्त आपल्या कर्तृत्वावर असला पाहिजे. कारण जेव्हा आपले कर्तृत्व हे जास्त चांगले असते तेव्हा नशीब देखील बदलते. त्यामुळे तुम्ही कर्म चांगले करत राहा. नशिबावर विश्वास ठेवू नका, कारण असं म्हणतात की नशिबात जे लिहिलं तेच मिळतं. पण काही लोक असे म्हणतात, आपले स्वामी असे बोलतात, जर तुझ्या नशिबातही काही गोष्टी नसतील तेही मी तुला देईल, फक्त तू तुझे कर्म हे योग्य करत जा आणि माझे नामस्मरण हे देखील करत जा. स्वामींच्या ह्या गोष्टीवर तुम्ही सहमत असाल, त्यांना मानत असाल तर आत्ताच या संदेशाला एक लाईक करा. स्वामी माऊली बोलतात, आयुष्यात प्रत्येक गोष्ट मनासारखी कधीच होत नसते. आयुष्यात प्रत्येक गोष्ट कधीच आपण जसा विचार करतो त्याप्रमाणे ते होईल असं नाही. पण तुम्ही आयुष्यात जर स्वामींची भक्ती कराल तर कदाचित तुमच्या आयुष्यात 50% गोष्टी या तुमच्या मनासारख्याच होऊ शकतात. त्यामुळे आत्तापासूनच स्वामींचे नामस्मरण करणे चालू करा. रोज दिवसातून काही वेळा थोडी स्वामींचे नामस्मरण करा. म्हणा, श्री स्वामी समर्थ. खोटे बोलून बोलून लोक सर्व माणसे जिंकतात आणि आपण मात्र खरे बोलून सर्वांपासून दूरच राहतो. मोठ्यांकडून आशीर्वाद मिळावा, जगाकडून आनंद मिळावा, भगवंताकडून कृपा मिळावी, सर्वांकडून स्नेह मिळावा. भगवंताकडे हीच प्रार्थना आहे. घ्या सर्वांनी माने जिंकून, बरंच हाच जीवनाचा दागिना आहे. स्पष्ट आणि खरे बोलणारी माणसे दुसऱ्याच्या नजरेत नेहमी चुकीची ठरतात. स्वामी म्हणतात, एका परीक्षेत एक प्रश्न असा विचारला की दिलेल्या वाक्याचा अर्थ लिहा. वाक्य, आजपर्यंत बँकेमध्ये कोट्यावधीचे घोटाळे झाले आहेत. एका प्रतिभावान विद्यार्थ्याने याचे उत्तर म्हणजेच अर्थ लिहिले की माणूस हा लक्ष्मीला चोरून नेऊ शकतो परंतु सरस्वतीला नाही. म्हणूनच आपल्या मुलांना आपल्या सुशिक्षित करा. त्या मुलांना शिकवा. धनवान बनायचं सांगू नका किंवा धन कमवून देऊ नका, कारण धन हे कोणीतरी चोरू शकते, पण ते जे काही शिकतील ते कोणीच चोरू शकत नाही. या जगात एकही माणूस असा नाही आहे जो कधी न चुकता पुढे गेला.
बस कुणाच्या चुकीला दिसल्या तर कुणाच्या चुका नाही दिसल्या. जर कुणी 2 शब्द प्रेमाने बोलले तर भावूक होऊन जाऊ नका, कारण लोक फायदा असल्यावरच प्रेमाने बोलतात. आनंद हा कधीही रेडीमेड मिळत नाही. त्याकरिता आजीवन कष्ट आणि अथक प्रयत्न करावे लागतात. स्वामी बोलत असतात, जेव्हा अंडे हे बाहेरील शक्तीने फुटतात तेव्हा एक जीवन समाप्त होते, परंतु तेच अंडे जर आतील शक्तीने फुटते तेव्हा एक जीवाला सुरुवात होते. आतून मिळालेली शक्ती ही नेहमीच जीवन घडवत असते. जीवनाची डायरी लिहिणारा तर तो ईश्वर असतो, परंतु वाचणारे आपण असतो. आयुष्यात पुष्कळ काही पाहिजे असते, परंतु जे पाहिजे असेल तेच मिळेल असे नाही. सर्व काही नशिबात असते, परंतु आपले नशीब घडविणारे हे आपणच असतो. तोंडावर गोड गोड बोलून मागे वाईट शब्द बोलणारे म्हणजे पुढून नाही तर मागून वार केल्यासारखंच आहे. फणसाची चव आणि रूप यातलं अंतर खूप जास्त असते. माणसाची पारख ही त्याच्या रूपातून करू नका. खरा महत्त्वाचा असतो तो त्याचा स्वभाव, त्यामुळे आधी त्याचा स्वभाव पहा, त्याच्या रूपावरती जाऊ नका. स्वामी म्हणतात, आमचा स्वामी संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. या संदेशाला तुम्ही न चुकता शेवटीपर्यंत ऐकून बघा, आमचा अनुभव तुम्हाला येईल. स्वामी बोलतात, आयुष्य हे मोजकेच असते, ते हसत हसत जगायचे असते. जुडलेले नाते कधी तोडायचे नसते. सुखदुःखाने भरलेले हे आयुष्य असते. कुठे काही हरवून जाते तर कुठे काही सापडते, त्यातून सापडलेले जपायचे असते. आयुष्य बिंदास जगा. नाव ठेवायला लोक तर बारशाहीत येतात. लोकांकडे लक्ष देऊ नका. हे लोक असतात जे कोणालाही काहीही म्हणतात. यांच्याकडे लक्ष देऊ नका, यांच्याजवळ काही काम नसतं. आपल्या वाढत्या वयापेक्षाही आपल्या वाढत्या अपेक्षा आपल्याला जास्त थकवतात. सुख आपल्या हातात नाही आहे, परंतु सुखाने जगणे हे नक्की आपल्या हातात आहे. त्यामुळे जीवनात समाधानी राहा. समाधान हे सर्व काही आहे. तुम्ही जर स्वतःच्या नजरेत योग्य असाल तर लोकांच्या नजराकडे लक्ष देऊ नका, कारण लोकांच्या नजरा गरजेनुसार बदलत असतात. स्वतःला जितके बदलायचे आहे तितके बदला. आता ज्यांना अडचण आहे त्यांनी आता स्वतःचा मार्ग बदलावा. स्वामी बोलतात, आयुष्य एक धुळीने माखलेला रस्ता आहे. त्यावर एक एक पाऊल अगदी जपून टाकायला पाहिजे. लोकांना फक्त एकच काम चांगलं जमते, ते म्हणजे दुसऱ्यांना नाव ठेवणे. स्वतःवरील विश्वासाला कधीच कमी होऊ देऊ नका. सूर्योदय हे तर फक्त एक नियम आहे. खरे तर दिवस हा आपला सुंदर विचारांनी सुरू होतो. स्वामी म्हणत असतात, जर का आपण बघितले स्वप्न ते पूर्ण होत नसतील तर आपण आपल्या कामाची पद्धत ही बदलावी. आपण त्वरित नाही करावे, कारण झाडे नेहमी आपली पानं बदलतात, आपली मुळे नाही. आयुष्यात काही गोष्टी कदाचित तुम्हाला अवघड किंवा अशक्य वाटत असतील, पण एक लक्षात घ्या, तुम्ही स्वामी समर्थांवर विश्वास ठेवता. तुमच्यासाठी अवघड आणि अशक्य असं काहीच नाही. प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी होईल. तुम्ही फक्त विश्वास ठेवा. आयुष्यात कधीही पराभवाची भीती हे बाळगू नका. एक लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यात तुम्हाला मिळालेला एक छोटासाही विजय तुमचे सर्व काही पराभव हे पुसून टाकू शकतो. आयुष्यात प्रत्येक गोष्ट मनासारखी होते जर तुम्ही स्वामींचे नामस्मरण करत असाल, तुम्ही ब्रह्मांड नायकाची भक्ती करत असाल तरच. त्यामुळे ब्रह्मांड नायकाचे नामस्मरण करत राहा. त्यांना विचारत राहा की तुमच्या आयुष्यातील ह्या अडचणी, या समस्या तुम्ही कधीपर्यंत लवकर काढून टाकणार. तर त्यांच्याकडून तुम्हाला एकच उत्तर मिळेल, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मी तुझ्या पाठीशी आहे बाळा, तू भीतोयस कशाला? या अडचणी, या समस्या या तुला काहीच करू शकणार नाही. तू फक्त तुमचं काम प्रामाणिकपणे करत राहा. माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामींचे हे गोड वचनं आयुष्य बदलून टाकतात.
त्यांचे हे आशीर्वाद देणारे शब्द कानावर पडताच मन तृप्त होतं. त्यांचं एक वचन आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे जो कोणीही म्हणतो किंवा ऐकतो तो खूप जास्त शक्तिशाली काही वेळासाठी का होईना पण होतो. त्याच्या मनगटात, त्याच्या मनात एक सकारात्मक ऊर्जा येते आणि त्या ऊर्जेचा वापर करून तो काहीही असं करू शकतो. त्यामुळे विश्वास ठेवा. विश्वासावर अख्खी दुनिया कायम आहे. जर तुम्ही त्यावर विश्वास ठेवाल तर तुमचंही भलंच होणार. आयुष्यात कदाचित तुमचे काही असे कामं असू शकतात, ते खूप जास्त अडकलेले आहेत. ते काम पूर्ण होत नसतील तर त्यावेळी तुम्ही मन शांत ठेवा. मन एकाग्रत करा आणि स्वामींचे खूप गोड शब्दांनी आणि पूर्णपणे मनातून नामस्मरण करा. मनात म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि त्यांना प्रार्थना करा की हे स्वामी माऊली, माझे काम जे अडकलेले आहे, की हे स्वामी आई, स्वामी माऊली, माझे काम जे अडकलेले आहे ते लवकरात लवकर पूर्ण होऊ दे. तुझा अनुभव मला येऊ दे. तुझ्या भक्तीचा या भक्ताला एक छोटासा का होईना पण अनुभव येईल. त्यामुळे ते काम लवकर पूर्ण कर असं म्हणा आणि पुन्हा 3 वेळा स्वामींचे नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अक्कलकोटचे स्वामी समर्थ हे खूप जास्त दयाळू आहेत. ते त्यांच्या भक्तांना त्यांच्या मनात जे इच्छा असल्या त्यांनी जरी त्यांना सांगितल्या किंवा नाही सांगितल्या तरीही ते पूर्ण करतात. आणि खूप साऱ्या भक्तांना आणि मला स्वतःला सुद्धा त्यांचा अनुभव आलेला आहे. तुम्हालाही त्यांचा अनुभव येईल जर येणारा काही मिनिटांपर्यंत हा स्वामी संदेश पूर्ण ऐकाल तर. कारण त्यांचे विचार या स्वामी संदेशात आहेत आणि तेच तुमचं आयुष्य बदलू शकतात. तुमच्या आयुष्याला नवे मार्ग, नव्या दिशा लाभू शकते. त्यामुळे हा संदेश न चुकता पूर्ण ऐका, तुम्हाला त्याचा अनुभवसुद्धा मिळेल. स्वामी माऊली बोलतात, आयुष्यात काही गोष्टी अशक्य असू शकतात. कदाचित तुमच्या आयुष्यात तुम्हाला खूप राग येत असेल की हे काय होत आहे माझ्यासोबत. पण एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही स्वामी समर्थांचे भक्त आहात. तुम्हाला कोणत्याच गोष्टीची काळजी, चिंता करण्याची गरज नाही. तुम्हाला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या मिळतील. फक्त विश्वास ठेवा आणि शेवटपर्यंत हा एकदा स्वामी संदेश ऐकून तर बघा. तुम्हाला ती गोष्टही मिळेल जिची कधी तुम्ही अपेक्षाही केली नव्हती. तुम्हाला कदाचित वाटत असेल की ह्या ऑनलाईन आलेल्या संदेशामध्ये काय असं असणार आहे ज्याला आम्ही जर शेवटपर्यंत ऐकला तर आमचं आयुष्यसुद्धा बदलू शकते. होय, हे वाटणं साहजिक आहे. पण विश्वास आहे ना तुमचा स्वामींवरती, तर हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकला तर खरंच तुमचं आयुष्य बदलू शकते. तुम्हाला त्या गोष्टीचा अनुभव देखील येईल. त्यामुळे ती गोष्ट काय आहे, त्या गोष्टीचा खरा अर्थ काय आहे, या संदेशाने अनुभव येतो की नाही, स्वामी आपल्यावरती खुश होतात की नाही, त्यांचा आशीर्वाद, त्यांचं वरदान आपल्याला प्राप्त होते की नाही, ते सर्व काही तुम्हाला कळेल. शेवटपर्यंत संदेश ऐका. या गोष्टींचा अनुभव देखील तुम्हाला येईल. स्वामी म्हणत असतात, भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आम्ही त्यांनाच आमचे दर्शन देतो, आम्ही त्यांनाच आमचे अनुभव देतो. जे आमची इच्छा नाही पूर्ण करत तरीही चालेल. कदाचित तुम्ही आमच्या मठात नाही गेलात तरीही आम्हाला चालेल. तुम्ही आमची पूजा नाही केली तरीही आम्हाला चालेल. तुम्ही आम्हाला तुमच्या देवघरात नाही आणून ठेवलं तरीही आम्हाला चालेल. पण तुम्ही आमचे नामस्मरण करा. कारण जर ते तुम्ही आमचे नामस्मरण नाही केले तर हे आम्हाला बिलकुल चालणार नाही. त्यामुळे दिवसात काही वेळा तरी स्वामींचे नामस्मरण करत जा. कारण स्वामी जे पुढे जात नाही त्याला पुढे नेतात आणि ज्याचं काम काही चालू आहे ते पूर्ण झाल्याशिवाय त्याला सोडत नाहीत. त्याला कधीच कोणतं संकट किंवा अडचण येऊ देत नाहीत. त्यामुळे तुमचा विश्वास हे असाच असू द्या.
स्वामी माऊली सांगतात, आयुष्यात अशक्यही आम्ही शक्य करू, कारण त्यांचं हे वाक्यच आहे, अशक्यही शक्य करतील स्वामी. आणि त्यांचं हे वाक्य खरंच आहे. तुम्हाला याचा देखील अनुभव येईल. तुम्ही स्वामींपर्यंतचा हा संदेश आलेला एकदा शेवटपर्यंत ऐका. तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं उत्तर मिळेल आणि प्रत्येक गोष्टीचा अनुभव देखील येईल. त्यामुळे न चुकता हा संदेश शेवटपर्यंत बघा. स्वामी माऊली म्हणतात, तुम्हाला कदाचित काही गोष्टी वाटत असतील की या काय आहेत, का या गोष्टी माझ्याच्याने होतील का पूर्ण. पण एक लक्षात ठेवा, तुमच्या प्रत्येक गोष्टी पूर्ण होतील. आणि जर तुमचे चांगले व्ह्यूज येत असतील तर तुम्हाला त्यापासून खूप चांगली अशी अर्निंगसुद्धा होणार. स्वामींचे संदेश रोज ऐकत जा. त्यांचं संदेश तुमचं आयुष्य बदलू शकतात. कदाचित काही लोकांना वाटू शकते त्या संदेशामध्ये आहे तरी काय, पण जो ऐकतो त्याला त्यातला खरा अर्थ आणि भावार्थ कळतो. त्यामुळे स्वामींचे संदेश ऐकत जा आणि जमले तर शेवटपर्यंत ऐकत जा. तुम्हालाही कदाचित तुमच्या आयुष्याचा भावमार्ग सापडू शकतो. स्वामी आज तुम्हाला माझ्या आवाजात तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या या छोट्याशा प्रयत्नांना तुम्ही यश देऊ शकता. ते कमेंटमध्ये त्यांचं नामस्मरण करून, त्यांचा जयघोष करून. स्वामी बोलतात, तुम्हाला कदाचित काही गोष्टी वाटत असतील की आज या माझ्यापाशी असत्या तर मी कुठे राहिलो असतो. कदाचित माझ्यापाशी त्या गोष्टी असता किंवा त्यावेळी त्या गोष्टीची मला गरज होती ते मिळाल्या असत्या तर आज मी काही वेगळा असतो. तर असं आयुष्यात काहीच नसतं. एक लक्षात ठेवा, जर तुम्हाला त्यावेळी त्या गोष्टी मिळाल्या असत्या तर तुम्हाला वाटतं की तुम्ही खूप काही करू शकता, पण तेच मार्ग खूप चुकीचा होता. त्यामध्ये तुम्हीच खूप फायद्यात नव्हते, कारण त्यामध्ये तुम्हाला पाहिजे तसं यश मिळत नव्हतं. त्यामुळे तर स्वामींनी ते तुम्हाला दिलं नाही. कारण तुम्ही स्वामींचे बाळ आहात. आम्ही स्वामींचे बाळ आहोत आणि स्वामी आईला आपल्या मुलासाठी काही देणं हे खूप अवघड वाटणार नाही आणि दिसणारसुद्धा नाही. त्यामुळे ते पटकन देऊन टाकतील. त्यामुळे ते जर काम चुकीचं असलं तर हे कोणत्याच आईला आवडणार नाही की चुकीच्या कामावर त्यांचा मुलगा जाईल. कदाचित तुम्ही जे काम बोलताय, जे तुमचे काम किंवा जे तुम्ही जे करणार होते ते झालं नाही काही गोष्टीमुळं, ते चांगलंही असू शकते. असंच नाही की चुकीचं आहे. फक्त त्यासाठीही तुमचा विश्वास लागतो. त्यामुळे असाच विश्वास राहू द्या. श्री स्वामी समर्थ. स्वामी आई म्हणतात, तुम्ही आमचं नामस्मरण करता तर आम्ही त्या बदल्यात तुम्हाला खूप काही देऊ. फक्त तुमचा विश्वास हे कमी होऊ देऊ नका. तुमचा विश्वास हे असाच असू द्या. सदैव तुम्ही आमची अशीच भक्ती करत जा. आम्ही तुमची सदैव अशीच मदत करत जाऊ. तुमच्या आयुष्यातील संकटे लवकरच पूर्णपणे संपणार आहेत. स्वामी म्हणतात, तुम्ही जी आत्ता दुःख भोगत आहात, तुम्ही जी आत्ता दुःख शोषत आहात, तुमचे त्याचे भोग लवकरच संपले आहेत. त्यासाठी थोडंसं अनेक धीर धरा, थोडंसं अनेक संयम ठेवा. तुम्हाला या गोष्टीचा एक चांगला सकारात्मक अनुभव येईल. ते अनुभव तुम्हाला सांगेल की आता तुमचं आयुष्य बदलणार आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात तो अनुभव मिळणार आहे. त्याकडे दुर्लक्ष करू नका. तो अनुभव एकदा ऐकून जा, तुमचं आयुष्य बदलून जाईल. स्वामी माऊली म्हणतात, तुमचं आयुष्य बदलायला आमचा थोडासा आशीर्वाद खूप काही महत्त्वाचा ठरेल. फक्त तो आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तुम्हाला आमचे नामस्मरण करणे खूप गरजेचं असते. त्यामुळे आमचे नामस्मरण करा. तुम्हाला आमचा अनुभव देखील येईल. तुम्ही स्वामींना माना, त्यांचे नामस्मरण करा, त्यांच्या मठात जा, अशी त्यांची इच्छा आहे. कारण जे तुम्हाला सर्व काही देईल त्यासाठी तुम्ही एवढंही नाही करणार का? होय, तुम्ही करणार. त्यामुळे हे करायला विसरू नका. सर्वात मेन म्हणजे त्यांचे नामस्मरण करत जा. ते करायचं विसरू नका. स्वामींचे संदेश हे तुम्हाला खूप सारे मिळतील, पण आमच्या चॅनलवरती तुम्हाला असे संदेश मिळतात जे आयुष्यात सकारात्मक प्रभाव टाकतात. त्यामुळे असेच संदेश रोज ऐकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच संदेश तुम्हाला येथे मिळत असतात. स्वामी बोलतात, आमचे संदेश तुम्हाला चांगले वाटत असतील, कदाचित तुम्हाला यामधून खूप काही असं शिकायला मिळत असेल तर ते लक्षात ठेवा, आठवण ठेवा आणि जीवनात उपयोगी आणा. तुमचं आयुष्य आणखीन सोपं होईल.
आयुष्यात खूप काही गोष्टी तुम्हाला अनेक कमवायच्या आहेत, तुम्हाला अनेक ते घ्यायच्या आहेत. फक्त तुमचा विश्वास ठेवून ते काम करा, तुम्हाला त्याही गोष्टी लवकरच मिळतील. स्वामी आई तुम्हाला म्हणतायत की काय झालंय, तुम्हाला काय वाटतं, कोणत्या गोष्टी तुमच्याकडे आहेत किंवा कोणत्या गोष्टी तुमच्याकडे नाहीत असं तुम्हाला वाटतं. स्वामी आई तर म्हणतात तुमच्याकडं कोणतीच अशी गोष्टच नाही जे तुमच्याकडं नाही, कारण तुम्ही एक समाधानी व्यक्ती आहात. तुम्ही देवावर तर विश्वास ठेवतात, सोबत स्वतःवरही विश्वास ठेवता. त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती, तुमचे घर, तुमचं सर्व काही देवाच्या कृपेने खूप चांगलं आहे. फक्त तुम्ही एकदा स्वामींना माना, त्यांचं नामस्मरण करा आणि त्यांच्यावर विश्वास ठेवा, ते आणखीन सुधारेल. स्वामी आज तुमच्याशी संवाद साधून बोलत आहेत. तुमच्या मनात काय चालू आहे? होय, ते आम्हाला माहिती आहे. फक्त ते आम्ही थोडंसं उशिरा पूर्ण करणार आहोत, कारण तुम्ही आत्तापर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही आणि या संदेशाला लाईकसुद्धा केलं नाही. जर तुम्ही या संदेशाला लाईक कराल आणि या चॅनलला सबस्क्राईब कराल तरच ती तुमच्या इच्छा आम्ही सर्व लवकर पूर्ण करू. फक्त आता तुमच्यावर आहे की तुम्ही या संदेशाला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब कराल की नाही. तर करायला विश्वास ठेवा आणि विश्वासाने करा, कारण येथे तुम्हाला स्वामींच्या भक्तीचे चॅनलचे असेच कोट्स मिळत असतात. त्यामुळे विश्वास ठेवून सबस्क्राईब करा, तुम्हाला त्यांचा अनुभवसुद्धा येईल आणि स्वामींचा आशीर्वादसुद्धा लागेल. स्वामी माऊली आयुष्यात प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी करून आपल्याला देऊ शकतात. त्यावर आपला विश्वास हवा. तुमचा त्यांच्यावर विश्वास आहे ना, तर मग तुम्ही का काळजी करता? ब्रह्मांड नायक तुमच्या पाठीशी ठाम उभा आहे, तरीही तुम्ही एवढी चिंता, एवढी काळजी कशासाठी करता? तुम्ही एवढी काळजी, चिंता करणं सोडून द्या, कारण ब्रह्मांड नायक ठाम तुमच्या पाठीशी आहे आणि त्यांच्यावर तुमचा विश्वासही पूर्ण आहे. मग म्हणून तुम्ही काय काळजी करता? तुमच्या आयुष्यात जे तुम्हाला हवं आहे ते सर्व आज मिळणार आहे. होय, जे काही तुम्ही विचार केलात किंवा जे काही विचार करून अशक्य म्हणून, अविश्वसनीय म्हणून, अपेक्षापेक्षा जास्त आहे असं म्हणून सोडून दिलं, ते सुद्धा मिळणार आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टी आठवण करून ठेवा, कारण त्या पूर्ण होणार आहेत. फक्त त्याला कमीत कमी 1 आठवड्याचा वेळ लागेल. त्यामुळे संयम ठेवून थोडासा वेळ ठेवा, स्वतःला धीर द्या, स्वामींवर विश्वास ठेवा, त्यांची भक्ती करा. भक्ती नाही जमल्यास त्यांचे सकाळी, संध्याकाळी, दुपारी जेव्हा जमेल तेव्हा त्यांचे नामस्मरण करा. त्यांचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीमागे राहील, तुमच्या पाठीशी त्याचा आशीर्वाद राहील आणि त्यांचा आशीर्वाद तुमचं आयुष्य बदलू शकते. स्वामींचा आशीर्वाद काहीही करू शकतो. त्यांच्या आशीर्वादामध्ये एवढी शक्ती आहे की तुमचं आयुष्यसुद्धा बदलू शकते. त्यामुळे जर तुम्हाला तुमचं आयुष्य बदलायचं असेल तर तुम्ही त्यांची भक्ती करण्यास सुरुवात करा. श्री स्वामी समर्थ. तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकला असाल तर कमेंटमध्ये 11 असा अंकी नंबर टाका, जेणेकरून आम्हालाही कळेल की तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकला आहे. श्री स्वामी समर्थ. खुश रहे.